नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं क्राईम स्टोरी टेलर 1 या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत एक धक्कादायक घटना। प्रेम, संशय आणि गुन्हेगारीचा स्फोट असा झाला की एका निष्पाप तरुणाचं जीवन काही तासात उद्ध्वस्त झालं। ही कहाणी आहे कोल्हापूरच्या कणबीर तालुक्यातील, जिथे मोबाईलवर झालेले काही मेसेज एका सराईत गुन्हेगाराच्या सन्मानावर घाव ठरले आणि तो पेटून उठला। कोल्हापूरच्या सिंगणापूर गावात राहत होता आदिनाथ कुईगडे, 30 वर्षाचा, शांत स्वभावाचा, घरकुल उभारण्याच्या तयारीत असलेला एक तरुण। दुसरीकडे ऋतुराज विलुगडे, वय 25, मोरेवाडीचा, आधीपासून अनेक गुन्ह्यात सामील। 2 महिन्यापूर्वीच पिस्तूलसोबत अटक झाला होता। 20 जुलैला त्याची कारागृहातून सुटका झाली, पण त्याचवेळी त्याच्या मनात आधीच रागाचं बियाणं पेरलं गेलं होतं, कारण ऋतुराजच्या पत्नीशी चॅटिंग करत होता आदिनाथ। जेव्हा ती गोष्ट पत्नीने ऋतुराजला सांगितली, तो प्रचंड संतापला, त्याचं भान सुटलं आणि त्यानं ठरवलं आता बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही। रविवारी 27 जुलै रात्रीचे 10 वाजले होते। गाव शांत होतं, पण त्या शांततेला चिरून गेला एका पांढऱ्या रंगाचा कारचा आवाज। कारमधून उतरले 6 गुंड, सगळ्यांच्या डोळ्यात एकच पाशवी उद्देश्य, आदिनाथचा शेवट। लाथा मारून दरवाजा तोडला, आदिनाथला घरातच पकडला। तू माझ्या बायकोशी चॅट करतोस, आता दाखवतो, म्हणत अक्षरशः ओढत कारमध्ये टाकलं। पांढऱ्या कारमध्ये आदिनाथवर जो हल्ला झाला तो ऐकून अंगावर शहारे येतील। कातडीचा पट्टा, लाकडी काठी, सळई आणि लाथाबुक्क्यांनी त्याला जबर मारहाण करण्यात आली। कुणालाही कळू नये म्हणून त्यांनी त्याला रस्त्याच्या अंधारा भागात नेलं। आदिनाथ रक्ताच्या थारोळ्यात अर्धमरण अवस्थेत होता, पण तरी त्या गुन्हेगाराचं समाधान झालं नाही। तेवढ्यात आदिनाथच्या पत्नीला काहीतरी अघटित झाल्याची जाणीव झाली। ती थेट करवीर पोलीस ठाण्यात पोहोचली, सगळा प्रकार तिथं सांगितला। पोलिसांनी वेळीच या घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि शोध मोहीम सुरू झाली। मोबाईल टावर, CCTV आणि खबऱ्यांच्या साहाय्याने पोलीस लगेच सक्रिय झाले। मारहाणीनंतर आरोपींनी आदिनाथला रस्त्यात फेकून पळ काढला। तो जीवाच्या आधी मागे रुग्णालयात दाखल झाला। तेवढ्यात कणबीर पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन 6 आरोपींना जेरबंद केले। अटक झाल्यांची नावं ऋतुराज बिलुगडे, आकाश उर्फ करण बिलुगडे, अक्षय बिलुगडे, अक्षय मोरे, इंद्रजित मोरे, कुलदीप कोथळे, सगळे सुरळीत गुन्हेगार। यापूर्वी गुन्हे केल्याचं पोलिसांनी जाहीर केलं। त्याचं नुकतंच जेलमधून सुटणं झालं होतं। तोच ऋतुराज पुन्हा 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत गेला। ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? कधीकधी एक छोटासा संवाद, सामान्य वाटणारा चॅट कुणाच्या रागाचं कारण ठरतो आणि गुन्हेगारीचा प्रवास पुन्हा सुरू होतो। तर मंडळी, ही होती कोल्हापुरातली थरार घटना, जिथे प्रेम नव्हतं, पण अहंकार, संशय आणि हिंसाचार होता। तुमचं यावर काय मत आहे? भूतकाळातील गुन्हेगारी वृत्तीचा सूंड योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच खऱ्या गुन्हेगारी घटनांच्या कथा ऐकण्यासाठी क्राईम स्टोरी टेलर 1 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या गुन्हेगारी घटनेसह। तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।